हॅलो एव्हरीवन. तर आतापर्यंत आपण पीजी सॉफ्टटेकचं सॉफ्टवेअर कसं वर्क करतं आणि त्यामध्ये कोणते कोणते सॉफ्टवेअर आहे हे आपण वन बाय वन पाहिले. तर फर्स्ट आपण सॉफ्टवेअरमध्ये काय पाहिलं की ते लॉग इन कसं होतं. तर लॉग इनमध्ये पण 4 प्रकार आहेत. पीजी सॉफ्टटेकचं सॉफ्टवेअर हे मल्टी लेअर सिस्टीम आहे. म्हणजे त्यामध्ये आपण पहिलं डिपार्टमेंटचा ॲक्सेस, ब्रांचचा ॲक्सेस, स्टाफचा ॲक्सेस आणि ॲडमिनचा ॲक्सेस हे चारही वेगवेगळे ॲक्सेस पीजी सॉफ्टटेक तुम्हाला प्रोव्हाइड करतं. त्यानंतर आपण पाहिलं की पीजी सॉफ्टटेकचे वेब पोर्टल कोणते कोणते आहेत, iOS ॲप कोणते कोणते आहेत आणि अँड्रॉइड ॲप कोणते कोणते आहेत. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण कशामध्ये पाहिली, पीजी सॉफ्टटेकच्या लॉग इन पेजमध्ये पाहिली. त्यानंतर आपण कुठलं सॉफ्टवेअर पाहिलं, फर्स्ट सॉफ्टवेअर पीजी सॉफ्टटेकचं लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर पाहिलं. लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय पाहिलं, तर समजा तुम्हाला एखादी लीड आली किंवा तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये एखादी लीड आली, तर लीडचा पूर्ण ट्रॅक तुम्ही कसा ठेवणार, म्हणजे ती लीडची इन्क्वायरी आल्यापासून त्या लीडचा पूर्ण कॉलबॅकचा स्टेटस, हा सर्व स्टेटस तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये कसा हँडल करणार, किंवा ती लीड तुम्हाला कुठल्या कोर्समधून आली आहे, कुठल्या सोर्समधून आली आहे, त्याचा ॲक्सेस तुम्ही कसा ठेवणार, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही कशामध्ये पाहिली, पीजी सॉफ्टटेकच्या लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये पाहिली. त्यानंतर बघा, ह्या लीडचा इथं स्टेटस मेंटेन केले आहे. तो स्टेटस जर तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा त्या लीडवर तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉल करायचा असेल, तर इथं ॲड कॉल नावाचं तुम्हाला बटन दिलेलं आहे. त्यावर तुम्ही जाऊन त्या एखाद्या लीडवर मल्टिपल वेळेस कॉल करू शकता. आता समजा मला या लीडवर परत पुन्हा कॉल करायचा आहे, ॲड कॉलमध्ये जाणार आणि इथे जाऊन तुम्ही मल्टिपल वेळेस ते कॉल करू शकता. किंवा ती लीड तुम्हाला कुठल्या कोर्समधून आली आहे, कुठल्या सोर्समधून आली आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. किंवा तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल पाहायचं आहे की आज मला किती लीड आल्या, लास्ट 7 डेजमध्ये मला किती लीड आल्या, किंवा लास्ट 30 डेजमध्ये किती आल्या आणि टोटल मला किती लीड आल्या, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा डॅशबोर्डचा यूज करू शकता. शिवाय कुठल्या सोर्समधून लीड आली आहे, कुठल्या कोर्समधून लीड आली आहे, हे सुद्धा पाहायचं असेल तर तुम्ही पीजी सॉफ्टटेकचे लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. त्यानंतर आपण पाहिलं वेबसाईट मॅनेजमेंट. वेबसाईट मॅनेजमेंटचा यूज असा आहे की तुम्हाला तुमच्या अकॅडमीची किंवा क्लासेसची एखादी वेबसाईट क्रिएट करायची असेल तर तुम्ही इथं डायनॅमिक वेबसाईटचा यूज करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल की तुम्हाला तुमच्या अकॅडमीमध्ये एखादे क्लासेस असतील किंवा कोर्सेस असतील, फॅकल्टीज असतील, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही इथे डायनॅमिक वेबसाईटच्या द्वारे तुम्ही इथे मॅनेज करू शकता. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे टाकणार आणि ॲट लास्ट तुम्हाला इथे वेबसाईट क्रिएट करून मिळेल. आता इथे गेला तर वेबसाईट सेटिंगमध्ये गेला की तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन टाकायची, तुमच्या कोर्सची इन्फॉर्मेशन, फॅकल्टीची सर्व इन्फॉर्मेशन इथे टाकणार आणि फायनल तुम्हाला इथे तुमची वेबसाईट पूर्णपणे तुमच्या क्लासेसची किंवा ऑर्गनायझेशनची वेबसाईट क्रिएट करून मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं सर्टिफिकेट. जर तुम्हाला तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये एखाद्या स्टुडंटला इन्स्टंटली सर्टिफिकेट क्रिएट करून द्यायचं असेल डिझाईनच्या रिक्वायरमेंटनुसार, तेही तुम्ही इथे इन्स्टंटली त्याची सर्व इन्फॉर्मेशन भरून तुम्ही इथे सर्टिफिकेट इन्स्टंटली त्या स्टुडंटला देऊ शकता. इथे तुम्हाला चूज टेम्पलेटचा पण ऑप्शन दिलेला आहे. ही डिझाईन तुम्हाला तुमच्या हिशोबाने किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कुठली तुम्हाला डिझाईन हवी आहे ही इथे सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या स्टुडंटला अकॅडमीच्या किंवा स्कूल कॉलेजच्या इन्स्टंटली सर्टिफिकेट इथे जनरेट करून देणार. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट सॉफ्टवेअर अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, ॲडमिशन मॅनेजमेंट कसं असणार आहे, अटेंडन्स कशी असणार आहे, तुम्ही क्लासरूम मॅनेज कसा करणार, टीचरची मॅनेजमेंट कशी करणार आणि त्या स्टुडंटचा रिझल्टचा पण तुम्ही डेटा कसा मेंटेन करणार, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही कशामध्ये पाहणार आहोत, पीजी सॉफ्टटेकच्या अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये पाहणार आहोत. आता फर्स्ट आपण जाणार आहे अकॅडमीमध्ये ॲडमिशन. आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पीजी सॉफ्टटेकचं कोणतंही सॉफ्टवेअर वर्क करायचं असेल तर फर्स्ट तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ऑल इन्फॉर्मेशन भरणं रिक्वायर्ड आहे. त्यानंतरच तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन तिथे ॲड करू शकणार. तर फर्स्ट आता तुम्हाला इथं ज्याप्रमाणे दिसतंय की फर्स्ट काय दिसतं तुम्हाला डॅशबोर्ड. डॅशबोर्डमध्ये पण दिसतं तुम्हाला डेली किती ॲडमिशन्स झाल्यात. त्यानंतर तुम्हाला इथं बघायला मिळेल मंथली आणि इयरली किती झाल्यात. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते. कोर्स वाईज किती ॲडमिशन झाल्यात आणि सोर्स वाईज किती ॲडमिशन झाल्यात, प्लस स्टाफ वाईज किती ॲडमिशन झाले, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे दिसते डॅशबोर्डमध्ये. आता फर्स्ट आपण एखादी ॲडमिशन क्रिएट करून बघू. तर फर्स्ट तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन भरणं इथं मॅन्डेटरी आहे. तर फर्स्ट तुम्हाला काय भरायचं आहे, कोर्स कुठला आहे तो भरायचा आहे,
सोर्स काय आहे ते भरायचं आहे, कुठली मीडियम आहे ते भरायचं आहे, एक्झाम टाईप काय आहे, पेपर टाईप काय आहे तो भरायचा आहे, रेफरन्स कोणा मार्फत आहे ते भरायचं आहे, सब्जेक्ट काय आहे त्या कोर्सचा तो भरायचा आहे, टू डू स्टेटस म्हणजे स्टेटस तुम्हाला काय मेंटेन करायचं आहे, टाईम पिरियड त्या कोर्सचा काय असणार आहे, जनरेट क्यू आर कोड पण जनरेट करायचा आहे, आणि आय डी कार्डचे रूल पण तुम्ही तुमच्या अकॅडमीचे काय असतील तेही तुम्ही इथे मेंटेन करणार, आणि रूल्स अँड रेग्युलेशन पण. आता फर्स्ट तुम्ही ते कोर्स क्रिएट करणार, त्यानंतर सोर्समध्ये गेला, सोर्स क्रिएट करणार म्हणजे ती लीड किंवा ती ॲडमिशन कुठल्या सोर्समधून जाईल हे सोर्स क्रिएट करणार, मीडियम सिलेक्ट करणार, तिची मीडियम काय आहे ते, त्यानंतर एक्झाम टाईप सिलेक्ट करणार, पेपर टाईप करणार, रेफरन्स करणार, सब्जेक्ट कोणता आहे ते भरणार तुम्ही, टू डू स्टेटस त्याचा काय आहे, पेंडिंग आहे, पेमेंट आहे, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे ते करणार, टाईम पिरियड त्या कोर्सचा काय असेल तो देणार, टाईम पिरियडमध्ये पण तुम्हाला दिसते पिरियडचा नंबर काय आहे, त्याची स्टार्ट काय टाईम आहे काय, एंड टाईम काय आहे. आता तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला तुमची ॲडमिशन क्यू आर कोड थ्रू भरायची असेल तर हा क्यू आर कोड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करणार, तिथे पण तुम्हाला ॲडमिशनचा फॉर्म मिळेल, तिथे फोनवरून तुम्ही तुमची ॲडमिशन क्रिएट करणार. त्यानंतर तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये एखादी आय डी कार्ड करायचं असेल किंवा त्याची काही टर्म्स अँड कंडिशन असतील ते तुम्ही इथे मेंटेन ठेवणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचे किंवा स्कूल कॉलेजचे अकॅडमीचे रूल्स अँड रेग्युलेशन इथे मेंडेटरी ठेवायचे असतील ते पण तुम्ही इथे फिल करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही कुठे भरणार की अकॅडमीच्या सेटिंगमध्ये जाऊन भरणार. त्यानंतर तुम्हाला एखादी ॲडमिशन क्रिएट करायची आहे तर तुम्ही इथे ॲडमिशनमध्ये जाऊन हा फॉर्म फिल करणार. त्यानंतर इथे बघा ज्या स्टार फील्ड्स आहेत त्यात आपल्याला मेंडेटरी आहे. तर फर्स्ट तुम्ही ॲडमिशनचं नेम टाकणार, काय आहे ते, कुणाची ॲडमिशन आहे ते टाकणार, ईमेल टाकणार त्याचं काय आहे ते, मोबाईल नंबर टाकणार, कोर्स कुठल्या कोर्समधनं आली आहे ॲडमिशन करायची ते टाकणार, ॲडमिशनची डेट टाकणार काय आहे, मीडियम टाकणार काय आहे, इयर टाकणार काय आहे, ड्युरेशन काय आहे ते टाकणार, टोटल फी किती आहे ती टाकणार, पेमेंट स्टेटस काय आहे ते टाकणार, कुठल्या सोर्समधून ती ॲडमिशन आलेली आहे ते टाकणार, आणि रेफरन्स काय होता तोही टाकणार. या शो डिटेल्स आहेत त्या सगळ्या ऑप्शनल फील्ड आहेत, पण ज्या स्टार फील्ड्स आहेत त्या सगळ्या मॅन्डेटरी आहेत. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही भरून तुमची ॲडमिशन इथे ॲड करणार. तुमची ॲडमिशन सक्सेसफुली इथे ॲड झाली. त्यानंतर तुम्ही तुमची ॲडमिशन तुम्हाला समजा बघायची असेल की काय ॲडमिशनचा स्टेटस आहे ते इथे तुम्ही लिस्टमध्ये जाणार. लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची ॲडमिशनची सर्व इन्फॉर्मेशन इथे दिसायला मिळेल. आता इथे फर्स्ट बघा, मी माझी ॲडमिशन इथं बघायला मिळते काय आहे. त्याच्यामध्ये ॲडमिशनचं नेम काय आहे त्या नावाने आहे, ईमेल काय होता तो आहे, मोबाईल नंबर काय आहे, कुठल्या कोर्समधून ती ॲडमिशन झाली आहे त्याचा स्टेटस पेंडिंग का होता का इन्स्टॉलेशन होता फीचा तो आहे, कुठल्या डेटला ॲडमिशन झाली आहे ते आहे, एंड डेट काय आहे ते, ड्यू डेट काय आहे आपण टाकलेली नाही आहे, टोटल फी काय होती ती, पेड किती केली आणि पेंडिंग किती केली आहे, परत कुठल्या मीडियममध्ये होता तो ॲडमिशन ते पण इथे दिसतं आहे, कुठलं इयर होतं, रजिस्ट्रेशन नंबर आणि कुठल्या मेलनी क्रिएट झाली ती, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲडमिशनची इथे पाहायला मिळेल. आता ही सर्व इन्फॉर्मेशन, आता इथे टोटल इन्फॉर्मेशन ॲडमिशन किती आहेत बघा, इथे 176 एवढे ॲडमिशन आहेत. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर इथे डाउनलोड CSV म्हणून तुम्हाला बटन दिलेलं आहे. इथे जाऊन तुम्ही ती ॲडमिशन पूर्णपणे डाउनलोड करू शकता CSV फॉर्मॅटमध्ये, किंवा तुम्हाला तुमच्याकडे अजून 100 ते 200 डेटा आहे ॲडमिशनचा CSV फॉर्मॅटमध्ये, पण तो तुमच्याकडे सिस्टीममध्ये अपडेटेड नाही आहे, तुमच्या पण CSVमध्ये आहे, पण तो डेटा तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्ये जर ठेवायचा असेल तर तुम्हाला इथे अपलोड CSV म्हणून बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. या सर्व इन्फॉर्मेशन इथे इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या फॉलो करायच्या आहेत. कुठे फाईल आहे तुमची ती सर्च करून इथे तो अपलोड करून तुम्ही तुमचा कुठलाही डेटा जो CSV फॉर्मॅटमध्ये आहे तो सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही इथं मेंटेन ठेवू शकता. आता इथे बघा टोटल इथे तुम्हाला स्टेटसही मिळतोय काय आहे, टोटल ॲडमिशन किती झालेले आहेत, टोटल किती आहे रेव्हेन्यू, पेड रेव्हेन्यू किती आहे, पेंडिंग ॲडमिशन किती आहेत, इन्स्टॉलेशनमध्ये किती आहेत आणि फ्युचर इन्स्टॉलेशनमध्ये तुम्हाला किती येणार आहेत, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल्टर फॉर्मॅटमध्ये दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला एखादी ॲडमिशन किंवा एखादा कुठला तरी डेटा फिल्टर करायचा आहे
तर इथं वरती तुम्हाला फिल्टरिंगचे ऑप्शन्स दिले आहेत. फिल्टरिंग नेम आणि मोबाईल नंबरनुसार आहे, डेटनुसार आहे, पेमेंटच्या स्टेटसनुसार आहे, पेमेंटच्या मोडनुसार आहे, सोर्सनुसार आहे, कोर्सनुसार आहे. या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला जो फिल्टर फॉर्मॅटमध्ये एखादा डेटा हवा असेल तेही तुम्ही फिल्टर करू शकता. आता मला आता डेट फिल्टरनुसार हवं आहे, लास्ट 7 डेजमध्ये किती ॲडमिशन झाल्यात, हा सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या फिल्टरच्या रिक्वायरमेंटनुसार इथे सर्च करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला टू डू लिस्टमध्ये जर जाणार आपण, टू डू लिस्टमध्ये गेला की तुम्हाला ते ॲडमिशनच्या रिलेटेड एखादा टास्क मेंटेन करायचा आहे, तोही तुम्ही जाऊन हा टास्क मेंटेन करणार. टास्कचं नेम काय, त्याचा स्टेटस काय असणार आहे, किंवा प्रायोरिटी त्याची काय आहे, रिमार्क आणि डेट आणि टाईम ह्यानुसार तुम्ही तो टास्क इथे मेंटेन ठेवणार. त्यानंतर तुम्हाला टाईम टेबल, हा टाईम टेबल जर तुम्हाला ॲडमिशनचं किंवा अकॅडमीचं मेंटेन ठेवायचं असेल, इथे तुम्हाला टाईम टेबलचं ऑप्शन दिलं आहे. या इथे जाऊन तुम्ही तुमच्या बॅचनुसार इथे टाईम टेबल तुम्ही मेंटेन ठेवू शकता. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिला आहे कुठला आहे हा, फॉर एक्झाम्पल हा एक टाईम टेबल कुठली आहे, वीकली क्लास शेड्यूल मॉर्निंग बॅच. इथे तुम्हाला क्रिएट टाईम टेबलचं पण बटन दिलेलं आहे आणि डाउनलोड PDF पण बटन दिलेलं आहे. म्हणजे ही सर्व इन्फॉर्मेशन टाईम टेबल जी तुम्हाला डाउनलोड करायची असेल इथे जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता, किंवा तुम्हाला एखादा नवीन टाईम टेबल क्रिएट करायचं आहे ते पण तुम्ही इथे करू शकता. तुमचं टाईम टेबल क्रिएट झालं सक्सेसफुली. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची आहे, टाईम टेबल. टाईम टेबल पण तुम्हाला कशा तुमच्या बॅचनुसार दिसेल. ही मॉर्निंग बॅच आहे त्याचं हे टाईम टेबल आहे, ही MBAची बॅच आहे त्याचं हे टाईम टेबल आहे, ही आफ्टरनूनची बॅच आहे त्याचं हे टाईम टेबल आहे. त्याच्यामध्ये काय काय दिसतंय, कोर्सचा डेटा दिसतंय, कुठलं मीडियम आहे आणि इयर आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची आहे, टाईम टेबलची आहे. तर त्यानंतर आपण लास्टमध्ये पाहणार आहोत की डॅशबोर्ड. ही सर्व इन्फॉर्मेशन भरली तुम्ही, सर्व इन्फॉर्मेशन ॲडमिशनची चेक केली. आता तुम्हाला पाहायचं आहे डॅशबोर्डमध्ये की आज किती ॲडमिशन झाल्या, लास्ट 7 डेजमध्ये किती ॲडमिशन झाल्या, लास्ट 30 डेजमध्ये किती झाल्या आणि 1 इयरमध्ये किती झाल्या. हा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे बघायला मिळेल, की डॅशबोर्डमध्ये बघायला मिळेल. डॅशबोर्डमध्ये पण तुम्हाला एखाद्या ॲडमिशनचा रेव्हेन्यू पाहायचा असेल तोही तुम्हाला इथे अपडेट करून मिळेल. आता एखादी ॲडमिशन किती झाल्या आहेत, त्याचा रेव्हेन्यू किती आहे, त्याची पेंडिंग अमाऊंट किती आहे, किंवा ती ॲडमिशन मंथ वाईज आणि इयर वाईज पण तुम्ही इथे सॉर्ट करू शकता, किंवा ती ॲडमिशन कुठल्या सोर्समधून झाली आहे, कुठल्या कोर्समधून झाली आहे, किंवा कुठल्या स्टाफ थ्रू ॲडमिशन झाली आहे. हा सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही PG सॉफ्टेकच्या अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. हा सर्व डेटा कशाचा होता की ॲडमिशन मॅनेजमेंटचा होता. त्यानंतर आपण पाहणार आहोत अटेंडन्स. अटेंडन्समध्ये तुम्हाला इथं काय पाहायला मिळते की इथे मल्टिपल बॅचेस दिसत आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, मॉर्निंग बॅच आहे, MBAची बॅच आहे. मॉर्निंग बॅचमध्ये काय काय आहे, कुठली बॅच आहे, 2025 पासून 2026 आहे. टोटल किती स्टुडंट आहेत, प्रेझेंट किती स्टुडंट आहेत आणि ॲब्सेंट कितीच आहेत. त्यामध्ये त्या बॅचची काय, मीडियम कोणती कोणती आहे, कोर्स कोणता आहे आणि टाईम कोणता आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे अटेंडन्समध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला इथं जर अटेंडन्स लावायची असेल तर तुम्हाला क्लिक टू व्ह्यू इथं अटेंडन्स नावाचा ऑप्शन दिला आहे. त्यावर क्लिक करून इथे तुम्हाला मार्क अटेंडन्स म्हणून बटन दिलेलं आहे. त्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये जे टीचर आहे ते टीचर पर्टिक्युलर बॅचनुसार त्या स्टुडंटची अटेंडन्स इथे मेंटेन ठेवणार. त्याच्यामध्ये पण टोटल स्टुडंट किती आहेत त्या बॅचनुसार, प्रेझेंट स्टुडंट किती आहेत, ॲब्सेंट स्टुडंट किती आहेत आणि टोटल स्टुडंट अटेंडन्स त्या बॅच वाईज किती आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, अटेंडन्स मॅनेजमेंटमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये. क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये इथे तुम्हाला काय पाहायला मिळतं, इथे तुम्हाला एखादा अकॅडमीचा क्लासरूम क्रिएट करायचा आहे. तर इथे तुम्हाला ॲड क्लास नावाचं बटन दिलेलं आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲड क्लास. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे. तर इन्फॉर्मेशन तुम्हाला काय बघायला मिळतं आहे की बॅचचं नेम काय असेल, स्टार्ट टाईम त्याचा काय असेल, एंड टाईम त्याचा काय असेल, इयर काय असेल, मीडियम कोणता असेल, कोर्स कोणता असेल, सब्जेक्ट कोणता आहे आणि टीचर कोणता आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लासरूमची इथे भरायची आहे. तर बघूयात आपण क्लासरूम क्रिएट करूयात. त्यानंतर स्टार्ट टाईम त्याचा काय असेल, त्याचा एंड टाईम काय असेल,
अकॅडमिक इयर त्याचं काय आहे, इंग्लिश मीडियम आहे का क्वाय मीडियम तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, त्याचा कोर्स कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे आणि त्याला टीचर कोणती असाइन हवी आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही क्लासरूमची भरणार. त्यानंतर तुम्ही इथे एखादा क्लासरूम ॲड करणार. तुमचा क्लासरूम ॲड झाला सक्सेसफुली. इथे बघा ही क्लासरूम ॲड झाली. त्याच्यामध्ये काय पाहायला मिळते, क्लासरूममध्ये बॅचचं नेम दिसतंय, स्टार्ट टाईम त्या क्लासरूमचा दिसतं, एंड टाईम काय आहे, इयर कोणता आहे, मीडियम कोणता आहे, कोर्स कोणता आहे आणि सब्जेक्ट कोणता आहे. प्लस तुम्हाला अजून काय पाहायला मिळतं, तिथे टीचर कोणता त्या क्लासरूमला असाइन झाला आहे. आता फॉर एक्झाम्पल ही तुम्हाला क्लासरूम एखादी एडिट करायची आहे, तर या बटनवर मॉर्निंग बॅच या नावावर तुम्ही बॅचच्या सिलेक्ट करणार. इथे जाऊन तुम्ही ती एखादी इन्फॉर्मेशन एडिटसुद्धा करू शकता. इथे एडिटचा ऑप्शन दिला, इथे जाऊन तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन एडिट करणार. प्लस तुम्हाला त्या क्लासरूममध्ये एखादा स्टुडंट असाइन करायचा आहे, तर इथे बघा तुम्हाला मल्टिपल स्टुडंट आहेत त्या क्लासरूममध्ये, कुठले कुठले स्टुडंट आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला हे 2 स्टुडंट तुमचं असाइन करायचे आहे, तर तुम्ही तिथे जाऊन त्या स्टुडंट त्या बॅचमध्ये किंवा त्या क्लासमध्ये तुम्ही इथे जाऊन असाइन करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची आहे, तर क्लासरूम मॅनेजमेंट सिस्टीमची आहे. इथे क्लासरूम मॅनेजमेंट सिस्टीममध्ये तुम्ही बॅचनुसार किंवा स्टुडंटनुसार तुम्ही इथे फिल्टरिंग करू शकता. त्यानंतर आपण पाहणार आहोत टीचर मॅनेजमेंट फॉर अकॅडमी. तर अकॅडमीमध्ये टीचर मॅनेजमेंटमध्ये गेला की तुम्हाला इथं पूर्ण टीचर तुमचा क्रिएट करायचा आहे. इथे तुम्हाला ॲड टीचर नावाचं बटन दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करणार आणि तुमचा अकॅडमीचा टीचर ॲड करणार. इथे जाऊन टीचरचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, टीचरचा ईमेल टाकायचा आहे आणि त्याचा पासवर्ड पण जनरेट करायचा आहे. तर फर्स्ट आपण टीचर क्रिएट करणार, काय आहे तो, त्यानंतर पासवर्ड टाकणार आणि त्यानुसार तुम्ही तुमचा टीचर इथे ॲड करणार. आपला टीचर ॲड झाला सक्सेसफुली. टीचर ॲडेड सक्सेसफुली. त्यानंतर आपण टीचरची प्रोफाईल तुम्हाला चेक करायची आहे, तर इथे खाली आपल्याला लिस्ट व्ह्यूमध्ये काय काय दिसतंय, टीचरचं नेम दिसतंय, त्याचा ईमेल दिसतंय आणि ॲक्शन म्हणजे तुम्हाला एखादा टीचर डिलीट करायचा आहे तेही तुम्ही इथे करू शकता. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला या सर्व टीचरचा काउंट पाहायचा असेल तर तुम्हाला ॲट लास्ट इथं टीचरचा काउंट दिसतोय किती आहे ते. सो आपल्याकडे आता टोटल 18 स्टुडंट टीचर्स अवेलेबल आहेत. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची झाली, तर टीचर मॅनेजमेंटची झाली. त्यानंतर आहे रिझल्ट. रिझल्टमध्ये गेला तर तुम्हाला रिझल्टमध्ये इथे 2 प्रकारचे डेटा दिसतात किंवा 2 प्रकारचे फिल्टरिंग दिसतात. स्टेटसनुसार, कोर्सनुसार, मीडियमनुसार, इयरनुसार आणि बॅचनुसार तुम्ही इथे अकॅडमीमध्ये रिझल्ट सॉर्ट करू शकता किंवा फिल्टर करू शकता. आपल्याकडे आता 2 रिझल्ट जनरेटेड आहेत. त्यामध्ये तुम्ही काय पाहायला मिळतं, तुम्हाला रोल नंबर, स्टुडंटचं नेम, बॅच, त्याचा इयर कोणता आहे, त्याचा कोर्स कोणता आहे, मीडियम त्याची काय आहे, टोटल मार्क किती होते, ऑब्टेन्ड मार्क किती होते आणि त्याचं पर्सेंटेज आणि त्याचा स्टेटस म्हणजे तो पास आहे का फेल आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं रिझल्ट मॅनेजमेंटमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही एखाद्या रिझल्टवर गेला तर इथे तुम्हाला काय पाहायला मिळतं आहे, पूर्ण त्याचा रिझल्टची किंवा पूर्ण त्याची मार्कशीट तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्याचे सब्जेक्ट कोणकोणते होते, आता सध्या याच्याकडे कुठले आहेत सब्जेक्ट, डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, एक्झाम कोणती होती, त्याचा पेपर टाईप किती होता, ऑब्टेन मार्क्स, टोटल मार्क आणि पासिंग मार्क किती आहेत आणि नंतर त्याचा स्टेटस पण तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला ही पूर्ण PDF फॉर्मॅटमध्ये जर हवी असेल तुमची रिक्वायरमेंट किंवा तुम्हाला तुमची ही पूर्ण मार्कशीट जर PDF फॉर्मॅटमध्ये हवी असेल तर तुम्हाला इथं प्रिंटचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. इथे जाऊन तुम्ही प्रिंट करून तुमची मार्कलिस्ट इथे PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोडसुद्धा करू शकता. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची झाली, तर रिझल्ट मॅनेजमेंट. तर आता इथे फॉर एक्झाम्पल आपण आता इथे स्टेटसनुसार फिल्टरिंग करणार की पास स्टुडंट आमच्याकडे किती आहेत दिसतोय, फेल स्टुडंट किती आहेत तो डेटा दिसतोय, कुठल्या कोर्सनुसार तुम्हाला तो जनरेट झाला आहे रिझल्ट हा तुम्हाला फिल्टर करायचा असेल तो पण तुम्हाला इथे दिसतोय, कुठल्या मीडियमनुसार झाला आहे तो सुद्धा डेटा इथे दिसतोय तुम्हाला.
त्यानंतर अकॅडमिक इयरनुसार तुम्ही तुमचा रिझल्ट पण इथे फिल्टर करू शकता किंवा बॅचनुसार पण तुम्ही तुमचा रिझल्ट इथे रिझल्ट फिल्टर करू शकता. आता आपण अकॅडमिक इयरनुसार रिझल्ट करणार फिल्टर. अकॅडमिक इयर पाहूयात आपण 2024 आणि 2025. इथे आपल्याला डेटा दिसला किंवा 2023 आणि 2025 बघितला, यानुसार पण दिसला. आणि बॅचनुसार म्हणजे लास्ट तुम्हाला जी कुठली बॅच होती तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये त्यानुसार पण तुम्ही रिझल्टचा डेटा फिल्टर करू शकता. आता आपण पाहणार आहोत फर्स्ट बॅच कोणती आहे, त्यानुसार तुम्ही रिझल्टचा डेटा पाहिला. अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे फिल्टर करणार. ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची आहे तर रिझल्ट मॅनेजमेंटची आहे. तर आपण आज काय पाहिलं, पीजी सॉफ्टेकचं अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कसं वर्क करतं. तर फर्स्ट अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय पाहिलं की तुम्हाला एखादं ॲडमिशन जनरेट करायचं असेल अकॅडमीमध्ये, ते तुम्ही कसं करणार, किंवा तुम्हाला ॲडमिशनचा रेव्हेन्यू पाहायचा आहे डॅशबोर्ड फॉर्मॅटमध्ये, किंवा तुम्हाला ती ॲडमिशन समजा एखादी कुठल्या कोर्सनुसार आली आहे, कुठल्या सोर्सनुसार आली आहे ती पाहिजे असेल, ती त्या ॲडमिशनचं टाईमटेबल तुम्हाला पाहायचं असेल, ते तुम्ही हे ॲडमिशन मॅनेजमेंटमध्ये पाहू शकता. किंवा अटेंडन्स मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या टीचरला किंवा एखाद्या टीचरला तुम्हाला अटेंडन्स मार्क करायची आहे पर्टिक्युलर बॅचनुसार, ती तुम्ही कशी करणार हे तुम्ही अटेंडन्स मॅनेजमेंटमध्ये पाहिलं. किंवा क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय पाहिलं की तुम्हाला एखादा क्लासरूम क्रिएट करायचा आहे मल्टिपल कोर्स आणि मल्टिपल सब्जेक्ट चूज करू, ते तुम्ही कुठे पाहणार तर पीजी सॉफ्टेकच्या क्लासरूम मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पाहणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा एखाद्या स्कूलमध्ये टीचरचा डेटा मेंटेन ठेवायचा असेल किंवा तुम्हाला टीचर क्रिएट करायचा असेल, तो तुम्ही कसा करणार तर इथे टीचर मॅनेजमेंट गेला तर टीचर मॅनेजमेंटमध्ये तो जाऊन तुम्ही इथं मल्टिपल टीचर क्रिएट करू शकणार. तर आपल्याकडे अकॅडमी टीचर नावाचं पण वेब पोर्टल आहे किंवा अकॅडमी टीचर नावाचं सुद्धा ॲपसुद्धा आहे. ज्या नावाने तुम्ही तर टीचर क्रिएट करणार त्याचा मेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही तुमच्या ॲपमध्ये जाऊन लॉग इन करून तुम्हाला तो मोबाईल किंवा वेब पोर्टलचा ॲक्सेस पण असेल. त्या टीचर मॅनेजमेंटमध्ये टीचर त्या पर्टिक्युलर बॅच किंवा क्लासरूमनुसार त्या स्टुडंटची अटेंडन्स लावण्याचा पण ॲक्सेस त्या पर्टिक्युलर टीचरकडे सुद्धा असेल. त्यानंतर आहे रिझल्ट. तर रिझल्टमध्ये पण काय पाहिलं, पर्टिक्युलर बॅचनुसार किंवा पर्टिक्युलर क्लासरूमनुसार तुम्हाला त्या स्टुडंटचा रिझल्ट पाहायचा असेल किंवा रिझल्टची प्रिंट मार्कशीटमध्ये डाउनलोड फॉर्मॅटमध्ये हवी असेल तर तुम्हाला या सर्व डेटा रिझल्ट मॅनेजमेंटमध्ये पाहायला मिळणार. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही कशामध्ये पाहिली तर पीजी सॉफ्टेकच्या अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये पाहिली. तुम्हाला पीजी सॉफ्टेकचं अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला पीजी सॉफ्टेकचं अकॅडमी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर फ्रीमध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही मला 7020615206 या नंबरवर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकता किंवा sales@pjsoftech.com वर तुम्ही सुद्धा मला मेल करू शकता. थँक्यू.